शहादा नगरपालिकेचे आवाहन, मालमत्ता कर व पाणीपट्टी वेळेत भरा। शहादा नगरपालिकेचे मुख्याधिकारी साजिद पिंजारी यांनी शहरातील नागरिकांना मालमत्ता कर व पाणीपट्टी वेळेत भरण्याचे आवाहन केले आहे। जिल्हाधिकारी नंदुरबार यांच्या आदेशानुसार यावर्षी किमान 80% वसुलीचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे। मात्र सध्या एकूण 5,54,00,000 रुपयांच्या मागणीपैकी 3,84,00,000 रुपये वसूल झाले असून वसुलीचे प्रमाण 69.3% मर्यादित आहे। हे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी नागरिकांनी सहकार्य करणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले। अनेक नागरिकांचा गैरसमज आहे की कर केवळ मार्चमध्ये भरायचा असतो, मात्र महाराष्ट्र नगर परिषद, नगरपंचायती व औद्योगिक अधिनियम 1965 नुसार प्रत्येक 6 माहीत कर भरणे बंधनकारक आहे। वेळेत कर न भरल्यास प्रत्येक 6 महिन्यानंतर 2% शास्ती आकारली जाते। नगरपालिकेचे उत्पन्न वाढल्यास शहरात अधिक चांगल्या सुविधा देता येतील, त्यामुळे सर्व नागरिकांनी थकबाकी तातडीने भरावी असे आवाहन मुख्याधिकारी साजिद पिंजारी यांनी केले आहे। सलाउद्दीन लोहार, नंदुरबार, न्यूज 24। शहादा शहरातील सर्व सुजाण नागरिकांना याद्वारे मी आवाहन करू इच्छितो। माननीय जिल्हाधिकारी नंदुरबार यांच्या आदेशानुसार आपल्याला यावर्षी 80% वर मालमत्ता कराची वसुली करायची आहे आणि त्या दृष्टीने आपण जे टार्गेट निर्धारित केलेलं आहे त्याला आपण कमी पडत आहोत। सध्या आपली 5,54,00,000 ही आपली मागणी असून एकूण वसुली 3,84,00,000 झालेली आहे आणि त्याची टक्केवारी 69.3 अशी आहे। करिता आपल्याला 80% वसुली करण्यासाठी अजून खूप प्रयत्न करावे लागणार आहेत। त्या दृष्टीने सर्व नागरिकांना आव्हान आहे की आपल्या मालमत्ता कर आणि पाणीपट्टी हे वेळेत भरा, जेणेकरून आपल्याला शहादा शहरासाठी विविध सुविधा हे देता येतील। पाणीवर प्रक्रिया करण्यासाठी TCL आलम असतील किंवा इतर छोटे मोठे किरकोळ कामं असतील, दुरुस्ती असेल, साफसफाई असेल, या सर्व गोष्टींसाठी निधीही आवश्यक असतो। त्या दृष्टीने सर्व नागरिकांना विनंती राहील की आपापले कर हे वेळेत भरा। काही लोकांचा गैरसमज असा आहे की केवळ मार्च एंडलाच पैसे भरायचे, पण तसं नाही। आपल्या महाराष्ट्र नगर परिषद, नगरपंचायती, औद्योगिक नगरी अधिनियम 1965च्या 150 कलमानुसार आपल्याला प्रत्येक 6 महिन्याला आपल्या मालमत्ता कराची व पाणीपट्टीची थकबाकी ही भरायची असते आणि तशी जर तुम्ही ती भरली नाही तर प्रत्येक 6 महिने समाप्ती झाल्यानंतर त्या 6 महिन्यासाठी 2% ही शास्ती लागत असते। आणि त्यामुळे नागरिकांचा असा गैरसमज होतो की मी तर मार्चला पैसे भरतोय आणि मग शास्ती कशी लागते। त्याकरिता मी इथं आपणास स्पष्ट करू इच्छितो की प्रत्येक 6 महिन्याला संपल्यानंतर तुम्हाला त्या 6 महिन्यासाठी 2% ही शास्ती लागत असते। करिता यापुढे मार्च ते सप्टेंबर या पिरियडची तुम्ही थकबाकी या पिरियडचा मालमत्ता कर हा वेळेत भरा आणि नंतर सप्टेंबर ते मार्च या पिरियडचा मालमत्ता कर हा डिसेंबरच्या आत भरा, जेणेकरून आपल्याला कोणत्याही प्रकारची शास्ती लागणार नाही व नगरपालिकेचे उत्पन्नही त्याच्यातनं वाढेल आणि आपल्याला आम्ही चांगल्या सुविधा देऊ शकू। धन्यवाद।